हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे भागवत कथेमध्ये. आजच्या कथेत श्रवण करूया कपिल मुनींद्वारा माता देवहूतीला सांगितलेलं सांख्य योगाचं तत्वज्ञान. श्री भगवान उवाच अथ ते संप्रवक्ष्यामि तत्त्वानां लक्षणं पृथक् यद् विदित्वा विमुच्येत पुरुषः प्राकृतैर्गुणैः. कपिल देव म्हणाले, प्रिय माता, आता मी तुला परमसत्याच्या विविध श्रेणींचे वर्णन करून सांगेन. हे ज्ञान जाणून घेतल्याने कोणताही मनुष्य प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो. अर्थात सत्वगुण, रजोगुण आणि तमगुण या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन तो गुणातीत होऊ शकतो. ज्ञान हे आत्मसाक्षात्काराचे अंतिम पूर्णत्व आहे. भौतिक जगावरील आसक्तीची ग्रंथी ज्या ज्ञानामुळे भेदिली जाते त्या ज्ञानाचे मी तुला वर्णन करीन. तर ज्ञानाद्वारेच हे वैराग्य प्राप्त होते आणि त्या ज्ञानाद्वारे जेव्हा भगवंतांचं चिंतन होतं तेव्हा संपूर्णपणे जगतातल्या सर्व आसक्तींचा हा नाश होत असतो. पुरुषोत्तम श्री भगवान हेच परमात्मा असून ते अनादी आहेत. ते प्राकृतिक गुणांच्या अतीत आणि या भौतिक विश्वाच्या अस्तित्वाच्या पलीकडे आहेत. त्यांची अनुभूती सर्वत्र होऊ शकते कारण ते स्वयंप्रकाशी आहेत आणि त्यांच्या स्वयंप्रकाशाने तेजाने अखिल सृष्टीचे पालनही होते. महत्त्व अर्थात ज्यापासनं महत्तम अशा विभू पुरुषोत्तम भगवंतांनी सूक्ष्म भौतिक शक्तीचा स्वीकार केला. ती भौतिक शक्ती त्रिगुणांनी युक्त आणि श्री विष्णूंशीच संबंधित आहे. तर ही शक्ती कुठून येते तर भगवंतांचीच ती शक्ती आहे. भौतिक प्रकृती आपल्या 3 गुणांमुळे विविध प्रकारांमध्ये विभागून जीवांची रूपे निर्माण करते. जे 84 लक्ष प्रकारचे जीव आहेत ते सत्व, रज आणि तम यांच्या मिश्रणाद्वारेच निर्माण झालेली आहेत. जीवमात्रे हे सर्व पाहून अज्ञानावर आच्छादन टाकणाऱ्या माया शक्तीच्या वैशिष्ट्याने भ्रमित होतात. अर्थात जीवावरती जेव्हा मिथ्या अहंकाराचा हा भाव प्रकट होतो की मी भौतिक शरीर आहे आणि या शरीराशी संबंधित गोष्टीच माझ्या आहेत, या भ्रमामुळे मग तो भ्रमित होतो. स्वरूपतः दिव्य असलेला जीव आपल्या विस्मृतीमुळे भौतिक शक्तीच्या प्रभावासच आपले कार्यक्षेत्र मानतो आणि अशा प्रकारे प्रवृत्त झालेला तो चुकीने सर्व कर्मे स्वतःवर लादून घेतो. कर्मसु क्रियमाणेषु गुणैर आत्मनि मन्यते. तर भौतिक जगतातल्या कर्मांशी आत्म्याचा काहीही संबंध नाही, तरीही स्वतःला भौतिक शरीर मानल्यामुळे मग तो अशा प्रकारच्या गुणात्मक कार्यांमध्ये स्वतः समाविष्ट होतो. भौतिक भावना हीच मनुष्याच्या बद्ध जीवनाचे कारण आहे. या बद्ध जीवनात प्रकृतीद्वारे जीवावर अनेक बंधने लादली जातात. जरी चैतन्यशील आत्मा काहीच करीत नसला आणि जरी तो सर्व कर्मांच्या अतीत परे असला तरी त्याच्यावरती बद्ध जीवनाचा परिणाम होत असतो. बद्ध जीवाचे भौतिक शरीर, त्याची इंद्रिये आणि या इंद्रियांचा प्रमुख असलेला अधिष्ठात्री देवता या सर्वांचे कारण भौतिक प्रकृती हीच आहे. याचे ज्ञान विद्वज्जनांना असते. स्वरूपतः दिव्य असणाऱ्या जीवाला सुखदुःखांच्या ज्या जाणीवा होतात त्याचे कारण म्हणजे तो स्वतःच आहे, अर्थात त्याचा मिथ्या अहंकार. यावरती देवहूती म्हणते, हे प्रभू, मला परमपुरुष आणि त्यांच्या शक्ती या दोहोंचीही लक्षणे कृपा करून स्पष्ट करून सांगा. कारण या व्यक्त आणि अव्यक्त सृष्टीची ही दोन्हीही कारणे आहेत.
भगवंत आणि त्यांची शक्ती या दोन्हींबद्दल माता देवहूती ज्ञानप्राप्तीची इच्छा करीत आहे. त्यावरती कपिल मुनी म्हणाले, 3 गुणांचे शाश्वत अव्यक्त मिश्रण हेच व्यक्त अवस्थेचे कारण आहे. अर्थात हे जग जे आहे, जे दृश्य प्रकृती आहे, ते 3 गुणांचंच मिश्रण आहे आणि त्याला प्रधान असे म्हणतात. ते जेव्हा व्यक्त अवस्थेत आले तेव्हा त्याचं नाव हे प्रकृती होते. आधी हे अव्यक्त स्तरावरती याला प्रधान म्हणतात आणि जेव्हा ते दिसते अर्थात प्रकट होऊन जाते तेव्हा त्याला प्रकृती असं म्हटलं जातं. 5 स्थूल घटक आहेत, 5 सूक्ष्म घटक आहेत, 4 आंतरिंद्रिय आहेत, 5 ज्ञान संग्राहक इंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. या सर्व घटकांच्या एकत्रित समूहाला प्रधान असे म्हटले जाते. पृथ्वी, आप, अग्नी, वायू आणि आकाश ही महाभूतानी पंचैव ही 5 महाभूते वा स्थूल घटक आहेत. गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द हे 5 सूक्ष्म घटक वा तन्मात्रा आहेत, अर्थात इंद्रियांचे विषय आहेत. ज्ञान मिळवणारी इंद्रिय आहेत. श्रवणेंद्रिय म्हणजे कान, रसनेंद्रिय म्हणजे जिव्हा, स्पर्शेंद्रिय म्हणजे त्वचा, दृष्टी अर्थात नेत्र आणि घ्राणेंद्रिय अर्थात नाक. वाणी कार्य करणारे इंद्रिय, हात हालचाल करणारे इंद्रिय पाय, पुनरुत्पत्ती करणारे इंद्रिय जननेंद्रिय आणि उत्सर्जन करण्याचे इंद्रिय अर्थात गुदा. अशा प्रकारे ज्ञान आणि कर्म करणारी इंद्रिय 10 झाली. आंतरिक सूक्ष्म इंद्रियांना मन, बुद्धी आणि अहंकार आणि प्रदूषित चेतनेच्या रूपाने 4 बाजू असल्याचे अनुभवास येते. तर हे सूक्ष्म आहे, मन, बुद्धी, अहंकार आणि ही प्रदूषित चेतना किंवा मिथ्या अहंकार. त्यांच्यातील भेद हे त्यांच्या विविध कार्यांद्वारेच जाणता येतात, कारण त्यांची निरनिराळी वैशिष्ट्ये वा लक्षणे आहेत. त्यांना कसं जाणू शकतो तर आपण त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्या किंवा लक्षणांवरनं जाणू शकतो. या सर्वांना गुणविशिष्ट ब्रह्म मानण्यात येते. या तत्वांचे मिश्रण घडवून आणणारा काळ नावाचा घटक हा 25वा घटक समजला जातो. कारण या सर्व गोष्टी काळाच्या प्रभावाने सर्व एकत्र येतात किंवा विघटित होतात. त्यामुळे काळसुद्धा एक घटक आहे 25वा. पुरुषोत्तम भगवंतांचा प्रभाव काळ या घटकामध्ये जाणवतो. मोहग्रस्त जीव भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असतो आणि त्याच्या मिथ्या अहंकारामुळे काळ त्याच्यामध्ये मृत्यूचे भय निर्माण करतो. कारण तो अहंकार विमूढ असतो. अहंकार विमूढस्य कर्तुः प्रकृतीम ईयुषः कालमेके यतो भयम. तर काळाच्या प्रभावामुळेच भय निर्माण होते आणि काळाचा प्रभाव म्हणजे मृत्यू. भागवतमध्ये पण 11व्या स्कंदात सांगितलं आहे, भयम द्वितीयाभिनिवेशतः स्यात्. द्वितीय अर्थात आत्मापासून भिन्न किंवा भगवंतांपासून भिन्न असणाऱ्या जड पदार्थाचा निर्देश आहे. भगवंतांना सोडून जेव्हा आपण आपली चेतना किंवा कार्य हे भौतिक पदार्थावरतीच सर्व काही असल्यासारखं जेव्हा त्याचं प्रक्षेपण करतो तेव्हा भय अर्थात भीतीचा जन्म होतो. त्यामुळे आपण जेव्हा द्वितीय दुसऱ्या गोष्टीला टाळून केवळ भगवंतांचं चिंतन करतो तेव्हा आपण अभयपद प्राप्त करू शकतो. आदरणीय माते, हे मनुकन्ये, मी वर्णन केल्याप्रमाणे काळ म्हणजे पुरुषोत्तम भगवंतच आहेत आणि या काळापासूनच अव्यक्त आणि साम्यावस्थेतील प्रकृतीमध्ये क्षोभ निर्माण होऊन सृष्टीचा प्रारंभ होतो. अव्यक्त अर्थात प्रधान मागे सांगितल्याप्रमाणे त्यावरती जेव्हा काळाचा प्रभाव टाकला जातो तेव्हा प्रकृतीमध्ये क्षोभ निर्माण होतो, अर्थात प्रकृतीचं प्रकटीकरण होतं. पुरुषोत्तम भगवंत आपल्या शक्तींच्या प्रदर्शनाद्वारे या सर्व विभिन्न घटकांची योग्य व्यवस्था करतात
आणि स्वतःला त्यांच्या अंतरी परमात्मा तर बाहेर काळ म्हणून प्रकट करतात. सर्व घटकांच्या आतमध्ये ते परमात्मा रूपाने असतात जे दिसत नाहीत आणि बाहेर ते काळाच्या रूपाने त्याच्यावरती प्रभाव टाकतात. पुरुषोत्तम भगवंतांनी आपल्या अंतरंगा शक्तीने भौतिक प्रकृतीमध्ये गर्भधारणा केल्यानंतर ती एकूण वैश्विक बुद्धिमत्तेला जन्म देते. ही वैश्विक बुद्धी हिरणमय म्हणून ओळखली जाते. भौतिक प्रकृतीमध्ये जेव्हा बद्धात्म्याच्या दैवगतीमुळे क्षोभ निर्माण होतो तेव्हा तिच्यामध्ये ही प्रक्रिया घडून येत असते, ज्यामध्ये सर्व ब्रह्मांडे समाविष्ट असतात, जे अखिल वैश्विक अभिव्यक्तीचे मूळ आहे आणि जे संहार काळी नष्ट होत नाही. ते तेजपुंज महत्त्व निरनिराळी वैविध्ये आविष्कृत करते आणि त्यानंतर प्रलयाच्या समयी तेजाला आवृत्त करणाऱ्या अंधकारास गिळंकृत करते. भगवंतांविषयक ज्ञानाचा जो निर्मळ आणि शांत स्तर आहे आणि जो सामान्यतः वासुदेव किंवा चेतना म्हणून ओळखला जातो, तो सत्वगुण महत्त्वामध्ये प्रकट होतो. अशा प्रकारे गुणांमध्ये तो प्रकट होतो. महत्त्वाच्या अभिव्यक्तीनंतर प्रकटीनंतर ही वैशिष्ट्ये एकाच वेळी प्रकट होतात. ज्याप्रमाणे पृथ्वीच्या संपर्कात येण्यापूर्वी पाणी आपल्या स्वाभाविक स्थितीत स्वच्छ, मधुर आणि शांत असते, त्याचप्रमाणे शुद्ध चेतनेची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे म्हणजे पूर्ण शांती, निर्मळपणा आणि अविकारीपणा ही आहेत. तर जेव्हा पाणी आकाशातनं पडते तेव्हा स्वच्छ असते, परंतु पृथ्वीच्या संपर्कात आल्यानंतर चिखल होतो, अर्थात पाणी गढूळ होते. त्याच पद्धतीने जीवाची चेतना ही आध्यात्मिक असते, परंतु गुणांमध्ये आल्यानंतर ती वेगवेगळ्या प्रकारे सात्विक, राजसिक आणि तामसिक होते. भगवंतांच्या निजशक्तीपासून महत्त्व निर्माण होते आणि महत्त्वापासून भौतिक अहंकाराची उत्पत्ती होते. हा भौतिक अहंकार प्रामुख्याने सत्व, रज आणि तम या 3 प्रकारच्या क्रियाशक्तींनी युक्त असतो. अशा 3 प्रकारच्या भौतिक अहंकारापासूनच मग मन अर्थात भौतिक अहंकार अधिक सत्वगुणापासून मन, त्यानंतर रजोगुणाबरोबर अहंकार आल्यानंतर ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि अहंकार आणि तमोगुण यांच्याद्वारे स्थूल पंचमहाभूत उत्पन्न होत असतात. महाभूते, इंद्रिय आणि मन यांचे उगमस्थान असलेला त्रिविध अहंकार त्यांच्यापासून अभिन्नच आहे, कारण तोच त्यांचे कारण आहे. तो संकर्षण या नावाने ओळखला जातो. हा संकर्षण म्हणजे सहस्त्र मस्तके, हजारो डोके असलेले भगवान अनंत आहेत. ते कशाले? अहंकाराचे प्रतीक आहेत. कर्ता, साधन आणि परिणाम ही या मिथ्या अहंकाराची लक्षणे आहेत. मिथ्या अहंकार, ज्याला इंग्लिशमध्ये फॉल्स इगो म्हणतात, तो आपल्याला कर्ता भावना देतो की मी सगळं करतो, किंवा जी साधना आहे ती करणत्व आणि परिणाम, जे कार्यांचे परिणाम प्राप्त होतात, ते सर्व मिथ्या अहंकाराचीच लक्षणे आहेत. तसेच सत्व, रज आणि तम या गुणांच्या प्रभावानुसार तो शांत होतो सात्विकमुळे, रजोगुणामुळे क्रियाशील होतो आणि तमोगुणामुळे मंद होत असतो. तर ह्या लक्षणांनी तो युक्त असतो. सात्विक अहंकारापासून आणखी एक परिवर्तन घडते. त्यापासून मनाचा प्रादुर्भाव होतो. हे विराट रूपच्या प्रकटीकरणामध्ये पण आपण श्रवण केलेलं आहे. आणि मनाच्या संकल्प विकल्पामुळे, संकल्प अर्थात हे करायचं आणि विकल्प म्हणजे हे नाही करायचं, कामना आणि इच्छांची निर्मिती होते. जीवाचे मन भगवान अनिरुद्ध या नावाने सुद्धा ओळखले जाते. तेच अनिरुद्ध इंद्रियांचे परम अधीश्वर आहेत, स्वामी आहेत. ते वर्णाने निळसर काळे असून शरद ऋतूतील कमळपुष्पाप्रमाणेच
ते दिसत असतात. योगीजन तपस्या आणि योग साधनेद्वारे हळूहळू त्यांचं दर्शन प्राप्त करू शकतात. हे साध्वी माते, राजस अहंकारामध्ये परिवर्तन होऊन बुद्धीचा जन्म होतो. अहंकार त्याच्याबरोबर रजोगुण आल्यानंतर बुद्धीचा जन्म होतो. वस्तू जेव्हा दृष्टीपथात येतात तेव्हा त्यांचे स्वरूप निश्चित करणे आणि इंद्रियांना सहाय्य करणे ही बुद्धीची कार्य आहेत. अर्थात सारासार विचार करणे, निश्चय करणे आणि इंद्रियांना मदत करणे, ते त्या गोष्टी करून घेण्यासाठी हे बुद्धीचे कार्य आहेत. संशय करणे, अयोग्य आकलन करणे, योग्य आकलन करणे, स्मृती अर्थात मेमरी आठवण असणे आणि निद्रा अशी बुद्धीची वेगवेगळी लक्षणे त्यांच्या कार्यानुसार सांगितली जातात. त्यामुळेच एखादी गोष्ट न समजली म्हणजे त्याच्यात संशय करणे, नंतर योग्य आकलन करणे, योग्य निष्कर्ष काढणे, चुकीचा निष्कर्ष काढणे हे पण बुद्धीनेच होते. आणि जुन्या गोष्टी ज्या झालेल्या घटना आहेत त्यांची आठवण, स्मृती राहणे आणि निद्रासुद्धा बुद्धीचंच लक्षण आहे. कारण जेव्हा व्यक्ती चांगल्या पद्धतीने आराम करतो रात्री खास करून, तेव्हा त्याची बुद्धीही तल्लख राहते. कमी झोपणारा व्यक्ती याची बुद्धीही भ्रष्ट होऊ शकते. त्यामुळे जेवढं आवश्यक आहे तेवढं निद्रासुद्धा, झोप घेणंसुद्धा फार आवश्यक आहे. कमीत कमी 6 तास रात्री. दिवसाच्या झोपेने लाभ होत नाही. रात्री झोपणं फार आवश्यक आहे. रात्री 9 ते सकाळी 3 पर्यंत. राजस अहंकारापासून 2 प्रकारची इंद्रिय उत्पन्न होतात. ज्ञान अर्जन करणारी ज्ञानेंद्रिय आणि कार्य करणारी कर्मेंद्रिय. त्यांपैकी कर्मेंद्रिये प्राणशक्तीवरती तर ज्ञानेंद्रिये बुद्धीवरती अवलंबून असतात. हे पण समजलं पाहिजे की कर्मेंद्रिय जी आहेत ते शरीरामध्ये असणाऱ्या विविध ज्या 10 प्रकारचे वायू आहेत त्या वायूंवरती या कर्मेंद्रियांचं कार्य हे अवलंबून असतं. पण ज्ञानेंद्रिय अर्थात ज्ञानप्राप्तीचे जे अवयव आहेत, डोळे, नाक, त्वचा, कान, तर यांचं कार्य हे बुद्धीवरती अवलंबून असतं. बुद्धी जर ठिकाणावर नसेल तर आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही आपल्या इंद्रियांद्वारे. त्याच पद्धतीने जर शरीरामधला प्राणवायू शक्ती जर व्यवस्थित नसेल, स्वस्थ नसेल, तर मग कर्मेंद्रियसुद्धा हात, पाय, तोंड हे व्यवस्थित काम करणार नाहीत. त्यामुळे प्राणायाम विधीद्वारे आपण कर्मेंद्रियांना शुद्ध आणि स्वस्थ बनवू शकतो. परंतु ज्ञानाद्वारेच केवळ आपण ज्ञानेंद्रियांना चांगलं बनवू शकतो. तामस अहंकारामध्ये जेव्हा भगवंतांच्या कामशक्तीने क्षोभ उत्पन्न झाला तेव्हा शब्द हा सूक्ष्म घटक अर्थात आकाशाची तन्मात्रा हा विषय प्रकट झाला आणि शब्दापासूनच आकाश आणि श्रवणेंद्रिय अर्थात अंतर्कान यांची उत्पत्ती झाली. त्यामुळे शब्दाद्वारेच मोक्ष प्राप्त होऊ शकतो. कारण हे संपूर्ण जगत याचं प्रकटीकरण भौतिक तत्वांचं शब्दापासून झालेलं आहे. त्यामुळेच अनावृत्ती ही शब्दात. भगवंतांचे दिव्य नामाद्वारेच, त्या दिव्य शब्दाद्वारेच आपण मोक्ष प्राप्त करू शकतो. अर्थात अनावृत्ती. आवृत्ती अर्थात पुन्हा पुन्हा जगणे, पुन्हा जन्माल्याने पुन्हा पुन्हा मरणे ही आवृत्ती आहे. अनावृत्ती अर्थात याचा नाश, हे बंद होणे. तर हे तेव्हाच होऊ शकेल, मोक्ष तेव्हाच मिळेल जेव्हा शब्द अर्थात भगवंतांचं दिव्य नाव हे आपण सदा सर्वदा श्रवण कीर्तन करू. विद्वान आणि सत्यज्ञान संपन्न व्यक्ती शब्दाची अशी व्याख्या करतात की तो वस्तूची वा विषयाची संकल्पना देतो. अर्थात आपण म्हणतो पुस्तक म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये एक अर्थ लपलेला आहे. तो अर्थाचा बोध होतो, ती संकल्पना आपल्याला समजते, त्याला शब्द म्हणतात. दृष्टी आड असलेल्या वक्त्याचे अस्तित्व सूचित करतो. कुठून आवाज आला तर आपल्याला कळतं की ह्या आवाजाचा कोणतं तरी काही कारण आहे. त्यामुळे वेद जर शब्द आहे, अर्थात वेद हे इंगित करतात की एक व्यक्ती आहे ज्याच्यापासनं हा ध्वनी शब्द, वेदरूपी ध्वनी शब्द आपल्याकडे येत आहे. आणि ते आहे अपौरुषेय, भौतिक पुरुष नाही,
भगवान श्री नारायण आहे, त्यांचा बोध शब्दाने होतो. त्याचबरोबर आकाश या महाभूत तत्वाचे सूक्ष्म रूपही तोच आहे, अर्थात शब्द. कारण ब्रह्माजींच्या हृदयामध्येच, आकाशामध्येच भगवंतांनी शब्द अर्थात भगवंतांनी दिव्यज्ञान दिलं होतं. तर हा संपूर्ण आकाशाचं सूक्ष्म रूपही शब्दच आहे. आकाशाची लक्षणे आणि कार्ये अशी आहेत. सर्व प्राणी मात्रांच्या जीवांच्या बाहेरील आणि आतील अस्तित्वांसाठी म्हणजेच प्राण, इंद्रिये आणि मन यांच्या कार्यासाठी स्थान वा क्षेत्र तो पुरविण्याचं कार्य करीत असतो. तर आकाश जर नसेल तर जीव शरीर किंवा मन कुठे धारण करेल, तर तो आकाशातच धारण करतो. शब्दापासून आकाश प्रकट होते आणि आकाशापासून काळाच्या प्रेरणेखाली पुढील परिवर्तन घडून येते. यामुळे स्पर्श ही तन्मात्रा आणि नंतर वायू आणि त्वचा हे इंद्रिय अस्तित्वात येते. कारण त्वचेला जेव्हा वायूचा संसर्ग होतो तेव्हा स्पर्शाचा अनुभव होत असतो. मृदूपणा, नरमपणा आणि कठीणपणा वा थंडपणा आणि उष्णता हे स्पर्शाचे वैशिष्ट्यपूर्ण गुण आहेत. जे आपल्याला अनुभव येतात ते 4 आहे: शीत, उष्ण, सुख आणि दुःख. अर्थात नरम, कडक, थंड आणि गरम. सुख दुःख अर्थात ते मनाशी संपर्क होऊन तसे अनुभव होतात. परंतु त्वचेद्वारे थंड, उष्ण, नरम आणि कडक हे 4 मुख्य अनुभव होतात. त्याचप्रमाणे वायूचे सूक्ष्म रूप असणे हे स्पर्शाचे लक्षण आहे. वायू जर नसेल तर स्पर्शाचा अनुभव होऊ शकत नाही. वस्तूंची हालचाल, त्यांचं मिश्रण होणे, शब्द आणि अन्य इंद्रियांच्या संवेदनांचे विषय प्राप्त करून घेण्यास सहाय्य करणे, इतर सर्व इंद्रियांचे कार्य उत्तम रीतीने व्हावे यासाठी व्यवस्था करणे इत्यादी ही वायूंची कार्य आहेत. हे सर्व कार्य वायूंमुळे संपन्न होतात. वायू आणि स्पर्श संवेदना यांच्या क्रियाप्रतिक्रियांमधून मग मनुष्याला दैवगतीनुसार विविध रूपे प्राप्त होतात. अशा रूपांच्या विकासाने अग्नी प्रकट होतो आणि डोळ्यांना नाना प्रकारचे रंग असलेली विभिन्न रूपे दिसायला लागतात. तर वायूपासून पुढे अग्नी निर्माण झाला आणि त्याद्वारे डोळे. हे माते रूपाची लक्षणे त्याच्या परिमाण अर्थात किती आहेत, गुण त्याच्यात कोणकोणते गुण आहेत आणि व्यक्तिमत्वाद्वारे जाणली जातात. अर्थात त्याचे वैयक्तिक प्रकटीकरण जे आहे ते कसं आहे त्याच्यानुसार. अग्नीचे रूप त्याच्या तेजस्वीपणामुळे ओळखले जाते की किती तेजस्वी हा अग्नी आहे किंवा उष्ण आहे. अग्नी हा त्याची प्रकाशमानता आणि त्याची शिजविण्याची क्षमता, अन्न वगैरे किती लवकर शिजते, पचविण्याची क्षमता, थंडपणा नाहीसा करण्याची क्षमता, वाफ करण्याची क्षमता आणि भूक आणि तहान जागृत करण्याची क्षमता, तसेच खाण्यापिण्याची क्षमता यावरून तो ओळखला जातो की खास व्यक्तीमध्ये किती अग्नी आहे हे त्याच्या ह्या गोष्टींवरनं कळू शकते. अग्नी आणि रूप संवेदना यांच्यातील मग अन्योन्य क्रियेमधून दैव योजनेने सूक्ष्म रसतत्व निर्माण होते आणि रसापासूनच पाणी निर्माण होते आणि रसग्रहण करणारी जिव्हासुद्धा त्याच वेळी निर्माण होते. रसतत्व मूलतः एकच असले तरी अन्य पदार्थांच्या विकाराने त्याच्यामध्ये वेगवेगळे हे चव निर्माण होतात. तुरट, गोड, कडू, तिखट, आंबट आणि खारट हे मुख्य 6 रसतत्व प्रकट होतात. असे बहुविध प्रकारांमध्ये त्याचे विभक्तीकरण आढळून येते. पाण्याची गुणवैशिष्ट्ये ही इतर पदार्थांना ओले करणे, मिश्रणे घनीभूत करणे, समाधान देणे, जीवनधारणा चालू ठेवणे, पदार्थांना मृदूपणा आणणे, उष्णता दूर करणे, जलाशयांना स्वतःचा सतत पुरवठा करणे आणि तहान घालवून ताजेतवाने करणे ही सर्व कार्ये पाण्याद्वारे होतात.
पाणी आणि रससंवेदना यांच्यामध्ये परस्पर क्रिया झाल्याने श्रेष्ठ दैव योजनेनुसार गंध ही तन्मात्रा निर्माण झाली. त्यापासून पुढे पृथ्वी आणि ज्याद्वारे आपण पृथ्वीचा गंध विविध प्रकारे अनुभवू शकतो ते घ्राणेंद्रिय सुद्धा प्रकट झाले. गंध किंवा वास वस्तुतः एकच असला तरी निरनिराळ्या पदार्थांच्या निरनिराळ्या प्रमाणातील संसर्गामुळे तो कधी मिश्र, कधी आक्रमक, कधी सुवासिक, कधी सौम्य, कधी उग्र, कधी आम्लासारखा इत्यादी अनेकविध प्रकारे विभागला जातो. परमब्रह्माच्या मूर्ती तयार करणे, निवासस्थाने बांधणे, पाणी साठविण्यासाठी भांडी बनविणे या क्रियांद्वारे पृथ्वीच्या कार्याची लक्षणे अनुभविता येतात. दुसऱ्या शब्दांत पृथ्वी हे इतर सर्व घटकांच्या धारणेचे स्थान आहे. पृथ्वीमध्ये सर्व तत्व हे समाविष्ट असतात. त्याच्यामध्ये पाणी असते, अग्नी असते, वायू असते आणि आकाशही असते. ज्या इंद्रियांच्या अनुभूतीचा विषय शब्द आहे त्याला श्रवणेंद्रिय म्हणतात. अर्थात आपण कानाद्वारेच श्रवण करतो. आणि ज्या इंद्रियांच्या अनुभूतीचा विषय स्पर्श आहे त्याला स्पर्शेंद्रिय असं म्हणतात. अग्नीचे गुणवैशिष्ट्य असणारे रूप ज्या इंद्रियाच्या अनुभूतीचा विषय आहे त्यास डोळे असं म्हणतात किंवा चक्षुर इंद्रिय म्हणतात. पाण्याचा गुणविशेष असणारा रस हा ज्या इंद्रियाच्या अनुभूतीचा विषय आहे त्याला रसनेंद्रिय किंवा रसना असं म्हणतात. शेवटी पृथ्वीचा गुणविशेष असणारा गंध हा ज्या इंद्रियाच्या अनुभूतीचा विषय आहे त्याला घ्राणेंद्रिय असे म्हणतात. कारणाचे अस्तित्व परिणामातही असल्याने कारणाचे गुणविशेष परिणामातही दिसून येते. म्हणूनच सर्व महाभूतांची गुणवैशिष्ट्ये एका पृथ्वीमध्ये आढळतात. अर्थात पृथ्वी ही पाण्यापासून येते, पाणी वायूपासून, पाणी हे अग्नीपासून, अग्नी वायूपासून, वायू हे आकाशापासून येते. त्यामुळे या सर्वांचा मुख्य परिणाम पृथ्वी आहे. तर पृथ्वीमध्ये जे कार्य आहे त्या कार्यामध्ये सर्व कारणांचा सुद्धा आपल्याला गुणवैशिष्ट्य सापडते. पृथ्वीमध्ये जल, अग्नी, वायू आणि आकाश सर्व सापडतात. या सर्व घटकांचे एकमेकांमध्ये मिश्रण झालेले नव्हते तेव्हा सृष्टीचे मूळ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांनी काळ, कर्म, प्राकृतिक 3 गुण आणि 7 विभागांतील अखिल भौतिक शक्ती यांच्यासह ब्रह्मांडामध्ये प्रवेश केला. भगवंतांच्या उपस्थितीने ही 7 तत्वे क्रियाशील झाली. एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर त्यांपासून एक अचेतन असे अंडे उत्पन्न झाले आणि अंड्यामधून प्रख्यात विराट पुरुष प्रकट झाला. हे वैश्विक अंडे या अंडाकृती विश्व भौतिक शक्तीची अभिव्यक्ती म्हणूनच ओळखले जाते. पाणी, वायू, अग्नी, आकाश, अहंकार आणि महत्त्व ही यावरील आवरणे असून त्यांची जाडी एकमेकामागोमाग अशी वाढतच जाते 10-10 पट. त्यातील प्रत्येक नंतरचे आवरण हे आधीच्या आवरणापेक्षा 10 पटीने जाड आहे आणि सर्वात बाहेरचे आणि अंतिम आवरण हे प्रधान हे आहे. या वैश्विक अंड्यामध्ये भगवान श्री हरींचे विराट रूप आहे आणि 14 ग्रहमंडळे ही त्या विराट पुरुषाचे वेगवेगळे अवयवच आहे. विराट पुरुष भगवंतांनी पाण्यावरती तरंगणाऱ्या त्या स्वर्णमय सोन्यासारख्या अंड्यात प्रवेश करून त्याचे अनेक विभागांमध्ये विभाजन केले. त्या विराट पुरुषाने प्रथम मुख प्रकट केले आणि नंतर वाणी उत्पन्न झाली आणि त्याचबरोबर वाणीचा अधिष्ठात्री देव अग्निदेवही वाणी समवेत प्रकट झाला. नंतर 2 नाकपुड्या विकसित झाल्या आणि त्यांच्यामध्ये घ्राणेंद्रिय तसेच प्राणवायूही प्रकट झाला. घ्राणेंद्रिय अर्थात नाक याच्या निर्मितीबरोबरच त्याचा अधिष्ठाता देव वायुदेव निर्माण झाला. त्यानंतर त्या विराट पुरुषामध्ये 2 डोळे प्रकट झाले आणि त्यांमध्ये चक्षुर इंद्रिय प्रकट झाले, बघण्याची क्षमता.
चक्षुर इंद्रियांच्या प्राकट्याबरोबरच त्याचा अधिष्ठाता देव सूर्य निर्माण झाला. पुढे त्या पुरुषाच्या ठिकाणी 2 कान उत्पन्न झाले आणि त्यांमध्ये श्रवणेंद्रिय निर्माण झाले. श्रवणेंद्रिय प्रकट होत असतानाच विविध दिशांवर अधिकार असणाऱ्या दिक्देवता उत्पन्न झाल्या. त्यानंतर भगवंतांच्या विश्वरूपाने म्हणजेच विराट पुरुषाने आपली त्वचा उत्पन्न केली आणि त्यानंतर क्रमाक्रमाने केस, श्मश्रू अर्थात ज्याच्यातनं घाम येतो ते बिंदू, त्याचे छोटे छोट्या ग्रंथी आणि दाढीही प्रकट झाली. यानंतर सर्व प्रकारच्या वनस्पती आणि औषधी निर्माण झाल्या. याच वेळी त्याची जननेंद्रियही प्रकट झाली. यानंतर वीर्य अर्थात प्रजनन शक्ती आणि पाण्याची अधिष्ठात्री देवता वरुणदेव यामध्ये 2 गोष्टी प्रकट झाल्या. पुढे गुदा आणि उत्सन्नेंद्रिय निर्माण झाली आणि त्याचबरोबर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भय उत्पन्न करणारा मृत्यूदेव सुद्धा निर्माण झाला. त्यानंतर विराट पुरुषाचे 2 हात प्रकट झाले आणि त्याबरोबरच वस्तू पकडण्याची आणि सोडून देण्याची शक्तीही प्रकट झाली. त्यानंतर इंद्राची उत्पत्ती झाली. पुढे पाय प्रकट झाले आणि त्याबरोबरच हालचालीची प्रक्रिया प्रकट झाली. त्यानंतर भगवान विष्णू आविर्भूत झाले. त्यानंतर विराट पुरुषाच्या रक्तवाहिन्या प्रकट झाल्या आणि त्यांमध्ये लाल पेशी वा रक्त निर्माण झाले. त्याबरोबरच रक्तवाहिन्यांच्या अधिष्ठात्री देवता नद्या उत्पन्न झाल्या आणि पुढे उदरही व्यक्त झाले. त्या पोटामध्ये भूक आणि तहान या जाणीवांची उत्पत्ती झाली आणि त्यांच्याबरोबरच सागरांची सुद्धा निर्मिती झाली. नंतर हृदय अस्तित्वात आले आणि हृदयाबरोबरच मन उत्पन्न झाले. मनानंतर चंद्र प्रकट झाला. त्यानंतर बुद्धी उत्पन्न झाली आणि बुद्धीनंतर ब्रह्मदेव प्रकट झाले. त्यानंतर मिथ्या अहंकार प्रकट झाला आणि पुढे शंकरजी प्रकट झाले. शंकराच्या प्रकटनानंतर चेतना उत्पन्न झाली. पुढे तशीच चेतनेची अधिष्ठात्री देवता आविर्भूत झाली. जेव्हा हे सर्व देव आणि विविध इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता अशा प्रकारे प्रकट झाल्या तेव्हा त्यांना आपल्या प्रकटीकरणाचे उगमस्थान जागृत करावयाचे होते. तथापि असे करणे अशक्य झाल्याने त्या सर्वांनी विराट पुरुषाला जागृत करण्यासाठी एकामागून एक त्याच्यामध्ये पुन्हा प्रवेश केला. अग्निदेवाने आपल्या वाचेसह त्याच्या विराट पुरुषाच्या मुखात प्रवेश केला, पण विराट पुरुष त्याने जागृत झाला नाही. नंतर वायुदेवाने घ्राणेंद्रियासह त्याच्या नाकपुड्यांमध्ये प्रवेश केला, पण तरीही विराट पुरुष जागृत झाला नाही. सूर्यदेवाने चक्षुर इंद्रियासह विराट पुरुषाच्या डोळ्यांमध्ये प्रवेश केला, परंतु तरीही विराट पुरुष जागृत झाला नाही. त्याचप्रमाणे सर्व दिशांच्या अधिष्ठात्री देवतांनी श्रवणेंद्रियासह त्याच्या कानांमध्ये प्रवेश केला, पण तरीही तो जागृत झाला नाही. त्वचा, औषधी आणि वनस्पती यांच्या अधिष्ठात्री देवतांनी देहावरील केसांसह विराट पुरुषाच्या त्वचेमध्ये प्रवेश केला, परंतु विराट पुरुषाने तरीही जागृत होण्याचे नाकारले. जलदेवतेनेही प्रजनन शक्तीसह त्याच्या जननेंद्रियात प्रवेश केला, तरीही विराट पुरुषास जाग आली नाही. मृत्यूदेवाने उत्सर्जन इंद्रियांसह त्या विराट पुरुषाच्या गुदामध्ये प्रवेश केला, पण तरीही त्याला सक्रिय होण्यासाठी प्रेरित करता आले नाही. इंद्रदेवाने वस्तूंना पकडण्याच्या आणि सोडण्याच्या क्षमतेसह विराट पुरुषाच्या हातांमध्ये प्रवेश केला, पण तरीही तो जागृत झाला नाही. भगवान विष्णू देवता हालचाल करण्याच्या शक्तीसह त्या विराट पुरुषाच्या दोन्ही चरणांमध्ये प्रवेश करते झाले, तथापि त्यानेही तो विराट पुरुष जागृत झाला नाही. नंतर रक्त आणि अभिसरण शक्तीसह नद्यांनी त्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश केला, पण तरीही त्या विराट पुरुषात काहीच हालचाल दिसून आली नाही. सागराने क्षुधा आणि तृष्णा यांसह विराट पुरुषाच्या उदरात प्रवेश केला, पण तरीही विराट पुरुष जागृत झाला नाही.
चंद्रदेवाने मनासह त्याच्या हृदयात प्रवेश केला, पण तरीसुद्धा विराट पुरुषास जागृत करता आले नाही. ब्रह्मदेवांनी सुद्धा त्याच्या हृदयात प्रवेश केला, पण तरीही जागे होण्याच्या दृष्टीने त्या विराट पुरुषावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. भगवान रुद्रानेही अहंकारासह त्याच्या हृदयात प्रवेश केला, पण तरीसुद्धा विराट पुरुष जागृत झाला नाही. तथापि चेतनेची अधिष्ठात्री देवता असलेल्या आंतरिक नियंत्याने जेव्हा तारतम्यासह त्याच्या हृदयामध्ये प्रवेश केला परमात्म्याने, तेव्हा क्षणार्धातच विराट पुरुष कारण जलातून जागृत झाला. परमात्म्याच्या प्रवेशशिवाय कोणतेही तत्व अर्थात विराट पुरुष जागृत होऊ शकत नाही. मनुष्य जेव्हा निद्रिस्त असतो तेव्हा त्याच्या सर्व भौतिक क्षमता, प्राणशक्ती, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी त्याला जागृत करू शकत नाहीत. केवळ परमात्माच त्याला सहाय्य करतो, तेव्हाच तो उठू शकतो. जर भगवंतांनी आपल्याला सकाळी उठवलं नाही तर आपण कधीही उठणार नाहीत. म्हणून तीव्र भक्तिमय सेवा करून प्राप्त केलेल्या भक्ती, विरक्ती आणि आध्यात्मिक ज्ञानातील प्रगती यांद्वारे मनुष्याने असे चिंतन करावे की परमात्मा हा एकाच वेळी या देहापासून भिन्न असूनही या देहातच हृदयामध्ये विराजमान आहे. अशा पद्धतीने जेव्हा कल्पना आपण करू तेव्हा हळूहळू आपण परमात्म्याचं चिंतन करून आध्यात्मिक साक्षात्काराच्या मार्गावरती पुढे प्रवास करू शकतो. आणि हा प्रवास आणखी चांगला होतो जेव्हा आपण परमात्म्याचंही कारण असणाऱ्या भगवंतांचं नामस्मरण चालू करतो, खास करून जप आणि कीर्तन. धन्यवाद. हरे कृष्ण.